आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी बुड महत्वाचं असतं का, बुड जी खालून जे मोठं मोठं होत आलंय का, ते बुड सुद्धा खूप महत्वाचं आहे. कॅनोपी जबरदस्त आहे. आणि कॅनोपी बघा ना, सुंदरच म्हणजे की हे पहा ना, हे तवराची साईज बघा या. 1 फूट लांबी सर तो. हो हे बघा ना 100% हे पहा जास्त 1 फूट आहे, इथून 1 फुटापेक्षा जास्त आहे. जास्त. हे बघा. शेतीचा आणि माझा अर्थार्थी कसलाच संबंध नाही काहीच. हा 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 माझं वय वर्षी 43 आहे सर. 37 वर्षापर्यंत मी शेतीत कधीच आलो नाही, आलेच नाही. कधीच नाही. फक्त पोळायला नारळ फोडायला ते मारुतीचं मंदिर तिथं फक्त हं. 1100 आंबे पैकी 900 आंबे लावले त्यावेळेस. 900 सुरुवातीला. फक्त 200 आंबे शिल्लक राहिले. 900 पैकी फक्त 200 शिल्लक राहिले. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. शेतकरी म्हटलं की कुठल्याही उत्पन्नाशिवाय शेतकरी जगू शकत नाही आणि आपल्या शेतात चांगल्या प्रतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं उत्पादन करणं ही शेतकऱ्याची प्राथमिकता असते. त्याच अनुषंगाने आज आपण एका अशा माळरानावर आलेलो आहोत ज्या माळरानावर दगड आणि गोट्याशिवाय दुसरं काही नव्हतं आणि त्याच जमिनीमध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये 1100 केशर आंब्याची झाडं लावून असं हिरवं सोनं पिकवलंय. गेवराई तालुक्यातील गडी कारखान्याजवळ गहिनीनाथ उगल मुगले या शेतकऱ्यानं ही किमया साधलेली आहे. तुम्ही आपल्या पाठीमागं बघू शकतात, हे 3 वर्षाची झाडं आहेत जी की अगदी बहरून गेलेत तवरानं आणि आता ते सेटिंगला सुरुवात झालेली. ह्या माळरानावर 1100 झाडं लावणारा हा शेतकरी कशा पद्धतीत केशर आंब्याची शेती करतो, त्याचं संगोपन करताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं की झाडं जगवताना किंवा सेटिंग होताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या शेतकऱ्याची यशोगाथा आपण पाहूया. गणिनाथ सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. राम राम. माझं नाव गहिनीनाथ जालेंद्र उगल मुगले, राहणार गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. ही माझी केशर आंब्याची बाग आहे. एक 1100 प्लांट आहेत. एक 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये. हो गणिनाथ सर, आता सुरुवातीला एक प्रश्न आहे. आपण ज्या जागेवर उभा हा. आहेत इथं सगळं खडकाळ आहे, खडकाळ सगळे दगडच आहेत. सगळं दगड. मग या दगडाच्या असल्या जमिनीत केशर आंब्याची बाग लावावी हे काय संकल्पना, म्हणजे कसं काय सुचलं होतं? काय माहिती काय, आंब्याची जातची एक प्रकारे आपले बांधव येणारे, हा हा त्याला फक्त निचरा होणारी जमीन लागते. हा हा. जमीन निचरा होणारी असेल तर दगड वगैरे जर असले तरी चालतं. तर कोकणात नाही का कातात बाग करतात. हो हो हा, हो. त्या प्रकारे लाल माती इथं, हा. त्याच्यामुळे बाग इथं अडचण नाही आली मला आतापर्यंत. अच्छा, हा. आता हे तुम्ही ह्याच्यात ह्या दगडासारख्या जमिनीची बाग लावली, हा. ह्याच्यात सुरुवात कशी झाली किंवा मग इथंच याच क्षेत्रात बाग लावावी हे तुम्हाला कुणी सुचवलं? हे तसं कुसुचलं कोणीच नाही सर. काय झालं, शेतीचा आणि माझा अर्थार्थी कसलाच संबंध नाही काहीच. हा हा. हा माझं वय वर्षी 43 आहे सर. 37 वर्षापर्यंत मी शेतीत कधीच आलो नाही, आलेच नाही. कधीच नाही. फक्त पोळायला नारळ फोडायला ते मारुतीचं मंदिर तिथं फक्त. हं. जमिनीचा आणि माझा कसलाही अर्थार्थी. लॉकडाऊन मध्ये मोबाईल पाहण्यात आला आणि हं. त्याच्यामध्ये युट्यूबवर आंबा लागवड पाहण्यात आली. हं. मग तेच आता काय, आपण युट्यूबला एक पाहिलं काय, तेच विषय समोर येते हो राहील. हो. तेच समोर आले. पण आंबा काय, हे काय लावायचं म्हणून लावायचं. आलो एक दिवशी, आलो आंबा लावायला, जेसीबी आणली. जेसीबी 4 दिवशी पावसात उभा राहिली, खड्डे खाल्ले. आंब्याला ठिबक असतं हे पण माहित नव्हतं. हा. आंब्याचं ठिबक लावली, कोणते ठिबक नेम बुडाला लावलं, त्यात आंबे काय जळले. हे बुडाला पाणी नको असतं आंब्याला, त्यावेळेस माहिती नव्हतं. बुडाला ड्रिपर लावले, त्यात आंबे 1100 आंबे पैकी 900 आंबे लावले त्यावेळेस. 900 फक्त 200 आंबे शिल्लक राहिले. 900 पैकी फक्त 200 शिल्लक राहिले. हा. सगळे म्हणजे माहिती नसल्यामुळे सगळे हुमणी लागणं, कच्चं शेणखत टाकलं, हुमणी लागली. मग कुठं क्लोरो सगळं जमिनीवर फवारलं, सगळं म्हणजे एकदम मी त्रस्त झालतो बागेला. सोडण्याचा विचार होता. साहिर साहेब म्हणून आपल्या बदमराव पण दाबाचे काही त्यांचे कन्सल्टंट होते. हा हा. म्हणजे तुमचे मित्र ओळख झाली, ते म्हणले तुमची जमीन चांगली तर आंबा करा. हा. त्यांच्या 200 आंब्यापासून मग आजपर्यंत मी 1100 आंबे केलेत. हा, म्हणजे सुरुवातीला 900 पैकी 700 गेले, 700 गेले, 200च राहिले. पुन्हा डबल 1100 वर आले. पुन्हा माहिती आता नसतं. एक क्षेत्र किती हे? क्षेत्र एक 2-2.25 एकर. आता रस्ता वगैरे सोडलेला आहे आपण. हा, हा. क्षेत्र इथं माझं 10-12 एकर हा. आहे. पण हे रस्ता वगैरे लागवड सोडलेला 2 आहे. एकर हा, मध्ये. लागवड 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये 1100 हा, 12/7 2 ओळीतलं अंतर 12 हा, फूट. म्हणजे 2 आंब्यातलं अंतर 7 फूट आहे. म्हणजे हे 2 ओळीतलं अंतर 12 फूट आहे. 12 फूट आणि असं आडवं म्हणलं तर 7 फूट. हा, म्हणजे 12/7 वर याची 12/7 लागवड. हा. आता शेतकऱ्यांना हे बघा, तुम्ही आंब्याचं झाड बघता, एकही याची अशी फांदी नाही की त्याला तौर नाही. प्रत्येक जाग्यावर तौर आहे. जवळून दाखवा, हे तुम्ही पूर्ण झाड बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी बुड महत्वाचं असतं का, बुड जी खालून जे मोठं मोठं होत आलंय का, ते बुड सुद्धा खूप महत्वाचं आहे. कॅनोपी जबरदस्त आहे. आणि कॅनोपी बघा ना, सुंदरच म्हणजे की हे पहा ना, हे तवराची साईज बघा या. 1 फूट लांबी सर तो. हो हे बघा ना 100% हे पहा जास्त 1 फूट आहे, इथून 1 फुटापेक्षा जास्त आहे. जास्त. हे बघा, म्हणजे हे पहा अशा पद्धतीची ह्याची कॅनोपी आणि ह्याला सुंदर फळ, सेटिंग हा, सुंदर setting लागणार चांगलं ह्याला. अच्छा, सेटिंग किती वर्षाची बाग आहे आपली?
हा सर आता याला 2021 मध्ये लावले, आता एक 5 वर्ष पूर्ण होतील याला. अच्छा, म्हणजे 3 वर्ष पीक घेतले तुम्ही. तिसरे हार्वेस्टिंग घ्यायची. आता येणारी हा, पहिल्या हार्वेस्टिंगला किती माल निघाला? हार्वेस्टिंग 200-250 झाड आलते. हा. मला एक टनच्या आसपास निघला होता पहिल्या. हा. दुसऱ्या हार्वेस्टिंगला 3 टन निघला, पण 5 मेलाच पाऊस पडला. हा. त्याचा इल्ड आला, पण जेवढे पाहिजे तेवढे मार्केटला पैसे नाही झाले. हा, 3 टन इल्ड होतं बऱ्यापैकी, पण 5 मेला पहिला पाऊस पडलेला आपल्याला. 6 महिने आपल्याला पाऊस होता. हो, नाही मागच्या वेळेस तर पाऊस तर भरपूर. मग विक्री व्यवस्था पण नाही जमला आंब्याचा. अच्छा. हा, गेल्या वर्षी एवढी नाही, ह्या वर्षी आहे 5-6 टनाचा. आता गेले 2 वर्ष जी आंब्याचं जी फळ होतं, त्या फळाचा आकार कसा होता अंदाज? सर खूप जबरदस्त. मी बेंगलोर, इंदोर, आपल्या प्रोझोन मॉलला आंबा दिलाय. समजनगरच्या प्रोझोन मॉलला. आणखी मला फोन येते 3 वर्षापूर्वीचे, ज्याला आपण आंबा दिला का त्यांचे आणखी फोन येते मला, आंबा आहे का. मी इंदोरला पाठवतो, आपल्याकडे लोक गेलेले, इथून वैदिकचा आंबा मला जातो माझा. शेतकरी बांधवांनो, की मी कायम सांगत असतो, शेतकरी पिकवण्यात कधीच मागं नाही, फक्त शेतकरी मागं पडतो विकण्यात. आणि नाता भाऊंनी विकण्यात एवढं, संभाजीनगरचं प्रोझोन मॉल सुद्धा यांच्या ह्याच्यात आहे. प्रोझोन मॉलमध्ये यांचे आंबे गेल्या वर्षी, आणि इंदोर पर्यंत. त्यामुळे विक्री व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. लागवडीची कशा पद्धतीत केली, ती सुरुवात कशी होती, रोप कसे लावले, आपण सुरुवात करू. उगल मुंगले साहेब, आता एक गोष्ट आहे की ह्याची लांबी रुंदी सांगितली, तर सुरुवातीला खड्डे किती बाय किती आपण काय JCBचं जे मोठं खोर असतं का, माहिती ते सांगतो माहिती. त्यावेळेस आपण काय केलं, पूर्ण माती बाहेर काढली ते मोठ्या खोऱ्याने. म्हणजे ते पूर्ण आपण पाईपलाईनला खांदतो तसं 3.5 बाय 3.5 खड्डा झालेला असावा, ते मी पूर्ण बाहेर काढलं होतं. अच्छा, 3.5 बाय 3.5. 3.5. हा, पण नंतर मग आता जसं टेक्नॉलॉजी, आता जे खालचा बाग आहे, जे आपण कोई लावला, तो चर खांदून केलेला आहे, तो कमी लागतो. चर म्हणजे JCB खांदा तिथं सोडून द्यायचं, पण याची माती मी बाहेर काढली होती. हा, बाहेर कशामुळे काढली होती? आता तेच आता नवीन टेक्नॉलॉजी बाहेर, त्याला तप्पलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते त्याविषयी मी बाहेर काढली होती. त्याच्यानंतर मग रोप मी पाथर्डीहून आणलेले आहेत, पालवीवाडी विजय हायटेक नर्सरी त्यांच्याकडून आणलेले आहेत. त्यांच्या बागेत गेलो, ऑलरेडी 2दा-3दा व्हिजिट केल्या. जे त्यांच्या वडिलांनी 1980 ला बाग लावलेली, त्याचा कलम आपण स्वतः आणला 1980. आणि याचा सर केशर म्हणजे प्युअर केशर दिसतो, त्याचा कलर आतला पिवळा नाही दिसत. माझे फोटो आहेत का मोबाईल मध्ये, प्युअर केशरच दिसतो कलर हा. त्याचा DNA जो पहिला केशर आहे, तो DNA. झाड जुनं आहे ते, झाड जुनं. चवीला कसं होतंय? चवीला एकदम जबरदस्त. जे खाल्ली सर, सकाळी जर खाल्ला रस, तर संध्याकाळी 4 वाजेवर हाताच वाज जात नाही. क्या बात. हो, यस. आता तुम्ही ती चारी खांदली, चारी खांदल्याच्या नंतर आता झाडाचं जे अंतर घ्यायचंय, तुम्ही त्याचं मॅनेजमेंट कसं केलं? मॅनेजमेंट आपलं दोऱ्या बांधल्या होत्या, आणि आपण चिमण्या, आपण सर्किल चिमण्या करतो तसं चिमण्या केल्या. हा, अंतर केलं. मग आपले फक्के टाकणं, तिथं झाड लावणं. खड्डा मोठा केला, पण झाड माझे फक्त 1 फुटाचं आणलं होतं. अच्छा. आता ते झाड लावताना तुम्ही त्याची माती बाहेर काढली, ती माती वापस टाकताना काय काय टाकलं, त्याचं नियोजन कसं केलं? फक्त शेणखत टाकलं त्यावेळेस. त्याची काय माहिती नव्हती त्याच्यातलं काय, फक्त शेणखत आणलं होतं. हुमणी लागली. हा, मग नंतर कालांतराने मला SCT वैदिक आमची नाशिकची कंपनी, त्यांचे प्रोडक्ट माहित झाले. त्याच्याने ते वापरल्यानंतर मग बाकी काही अडचण नाही आली. पोषणावर काम करतात ते. हे बघा ना सर, जर विचार जर केला का, दाखवा ते काय किती भुसभुशीत आहे. चहाची पत्तींच रे, 1 नंबर. हे बघ काय चहाची पत्ती, हे बघा, म्हणजे हे होत नाही, किती भुसभुशीत आहे. हे बघा, आणि हे झाडाला असं वापसा राहिला पाहिजे. चिखल म्हणलं का नाही की झाडाची अडचणी वाढते. काल पाणी दिलेलं आहे. काल. अच्छा. आता हे पाण्याचं नियोजन कसं असतं? नाही लागली पाण्याचं नियोजन कसं काय? आता लागवड सध्या सेटिंग होस तर फक्त याला आता फक्त 2दा पाणी दिलंय मी. जसं आपला पाऊस संपला का, ते 2दा पाणी दिलंय, 2-2 घंटे. म्हणजे 2-2 घंटे फक्त टिकून राहतंय पाणी, टिकून राहत. आता फक्त याला अजून पाणी का नाही द्यायचं, जो पण हे फळ आहे थोडं मोठं होत नाही. जर जास्त पाणी झालं तर गळायची शक्यता आहे. पाणी जे झालं फळ गळतं. त्याच्या माझं सध्या तरी टेस्ट, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं झाडात थोडा टेस्ट जो वाटतोय, थोडी पाण्याची कमतर, पण सेटिंग साठी गरजेचं आहे. सुंदर. आता मला सांगा की आता हे तवरात आहे, आता हे आता तवरामध्ये जे आपल्याला तौर लागलाय तो फळात कन्वर्ट व्हावा म्हणून ह्याला काही स्प्रे, ह्याची काय काळजी घेतात? नाही, काही नाही. स्प्रे वगैरे असं बुरशीनाशक, कीटनाशक खूप कमी प्रमाणात घेतो. काय आमच्या वैदिकचं वापरतो, किंवा मग आपलं गोअमृत म्हणून एक बघा, गुजरातचे त्यांचं मी काय दुसरं किती टाक्यात माझ्या, तिथं मी हे करून ठेवलं. त्याच्यामध्ये गोमूत्र, आपलं गुळ आणि गाईचं ताक
हे एक दोन फवारण्या झाल्यात माझ्या आतापर्यंत याच्यावर. मिक्स करून किती दिवसाला केल्या फवारण्या? आता 8 दिवसाला शेड्यूल चालू आहे माझं त्याचं. प्रत्येक 8 दिवसाला एक फवारणी करायची. 8 दिवस त्यानं काय होतं? खालून सोडणार आणि ते का बाकी बॅक्टेरिया वगैरे येत नाही त्यांनी. म्हणजे तुम्ही ह्याच्या पाण्याद्वारे सोडा? याच्यात पाण्याद्वारे सुद्धा आणि याच्याद्वारे सुद्धा, म्हणजे वरून स्प्रे वरून करायचं? पण स्प्रे करतो अच्छा. आम्ही. हा. आता तुम्हाला काय वाटतं की आता बऱ्याच जागेवर बघितलं आपण, ही जी तोर दिसायला लागला हा, ना, हा. की गळण्याचं प्रमाण खूप आता वाढतं. काय असतं सर माहिती का, जो हे दिसतो का हं. ह्या कलरचा, हं. हा नर आहे. हा हा, आणि फक्त त्याच्यात माझी फळधारणा कोणत्याला जे हिरवा आहे हं. त्याला फळधारणा याला. हा हा जो तुम्हाला हा दिसतोय का, हं. त्याच्यात फळधारणा लागत नाही. हा फळ फक्त याला लागतं, जे हिरवं आहे ना त्याला फळ लागतं. आणि बाकी- असं नाही हे पार 2829 त्याचं हे असतं, याच्यात फक्त आपला 2 घ्यायचे. 2 जरी टिकले तरी भरपूर झाले स्थिती. म्हणजे एका ह्या समजा ही जी गड आहे, हा, हे ह्याला- सगळे 27-3000 आंबे आहेत. अच्छा, ह्यातले किती घ्यायचे आपल्याला? फक्त 2 किंवा 3 हे महत्वाचं आहे. हं. ह्याच्यात भरपूर आंबे येणार आहेत, भरपूर येणार. ह्याच्यात घेणार आहेत फक्त 2 किंवा आता आपण ही सेटिंग झाली आपला हे. हा, हे दाखवा. हे दुसरा बघ हे. हे- हे ही पहा. setting. ही छोटी सेटिंग ही दाखवा. आता हा, ही पहिली याच्यात सेटिंग सेटिंग होणार नाही. हे जे तुम्हाला हे दिसतं याच्यात हा. नाही होणार. नाही ती होणार. हिरवट त्याच्यात सेटिंग होणार नाही. असं असतं. ह्याच्यातले फक्त 2 घ्यायचे. हा, आणि जर एका म्हणजे एका तवराच्या गडाला जर 2 म्हणलं, साधारणतः एका झाडाला किती आंबे होते? 70-40 आंबा होतात. आणि एका आंब्याचं वजन किती असतं? आता ते आपण त्याचे पोषण देण्यावर आहे. 300 जरी भरला तर 10-12 किलो आंबा निघतो. एक आंबा. हो, पूर्ण झाडाचा. हा. आता मी टार्गेट धरलं ह्यावेळेस माझं 650 झाडाला फ्लॉवरिंग आहे. 650 हा, 1100 झाडापैकी. हा. तर एक झाड मी 10 किलो धरलंय, तर 6 टन माल धरलाय अवरेज. अंदाजे भाव कसा लागतो? आता ते सांगतो मी, जे पहिल्या वर्षी विकला मी 150च्या खाली विकला नाही. 150, 180, 220. हा. गेल्या वर्षी 60-65 रुपये विकला. तेच जे रिझन काय, वातावरण, पाऊस जास्त होता. पाऊस झाला त्याची विकला नाही. हायस्ट माझं 80 रुपये विकला. हा. पण तोच माझा हायस्ट गेल्या वर्षी 1 टन होता, 1 ते 1.5 टन. पण तो मला 180, 150, 220 पर्यंत. प्रोझोन मॉल मध्ये असं मोठ्या मोठ्या मॉल मध्ये त्याला भाव हो, असतो. पण गेल्या वर्षी कोणी मागणीच नाही केली. आता ह्या केशर आंब्यामध्ये लागवडीच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते सगळं गंज- नाची सगळं. हा, हा. असे त्या पद्धतीबद्दल काय सांगता ना? सर तुमची आता पद्धत कोणती? आता माझे समजा आता माझा 4 वर्षाचा अनुभव हा. आहे, तर माझा अंदाज आहे की जेवढं अंतर जास्त ठेवताल हा. तेवढंच. आता आपण कोरोनाच्या काळात तुम्ही काम केलेलं हो, बरोबर आहे. हो आपण हे ठेवायचे काय, क्वारंटाईन. हो, क्वारंटाईन. एक माणूस एकच का ठेवायचं होतं आपण, तुमचं आणि माझं, म्हणजे ज्यावेळेस परस्पर संबंध येऊ नये. येऊ नये, बरोबर. संसर्ग वाढू नये. हो हो. तसं आहे. आता ह्या झाडाला जर एखादा रोग झाला तर हा. ते जवळ असल्यामुळे त्याला होणार आहे. त्याच्यामुळे झाडं चिटकली नाही पाहिजे. समजा आपण तेच 10 बाहेरच्या रूम मध्ये आपण 4 जण राहतो हो, की 6 जण राहतात, आणि त्याच रूम मध्ये 2 जण राहते, मेंटेनन्स कमी लागेल, सगळंच कमी लागेल. आरोग्य तसं चांगलं राहील. हा, तसं झाड आहे. तुम्ही जेवढी गर्दी करताल त्याला हे होणार नाही. मग तुमच्या आता जे अनुभव घेतला, आता तुम्ही जी लागवड केली, 15x15, 15x12 मग तुमची लागवड जवळ झाली माझी म्हणायची? खूप जवळ झाली. त्याची मी आता गेलेलं झाड काढत नाही सध्या. काय होतं सर, म्हणजे जसं तसा गरमी होती बागेमध्ये. आपली 7x8 आहे ना? 12x7, 12x7. तर किती असली पाहिजे? 15x12 तरी असायला पाहिजे, किंवा 15x15. शेतकऱ्यांना ही गोष्ट कसं असतं की एक शेतकरी चुकला तर त्या शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याला सजग केलं पाहिजे. 15x15 वरच लागवड करा किंवा 12x15 करा. का तर प्रत्येक झाड पूर्ण भारा जरी असलं, एकमेकाला चिटकलं नाही पाहिजे. चिटकले सर बघा ना, हे पहा, 7 हे दाखवा, हे हे दाखवा, हे चिटकलं. हे चिटकले आता ह्याचा संसर्ग एकमेकाला होणार. होणारच. त्यामुळं नाताभाऊंचं म्हणणं आहे की हे चिटकून देऊ नका. ह्याचं पूर्ण फ्लोरिंग मध्ये असलं तरी ह्याच्यात गॅप असला पाहिजे, कारण ह्याचा संसर्ग त्याच्या नको. प्रत्येकाची आणि हार याचा, म्हणजे हार जेवढे तुम्ही केलं त्याला हार विधीने कामी ना. ह्याचं ते खात आहे, त्याचं हे खात आहे. पण दोघाला जर तुम्ही दोघाला मिळून एकाच टाकलंय तर काय खाणार आहेत? झाडं तुम्ही भरपूर लावताय, पण त्याप्रमाणे त्याचा डोस गेला पाहिजे. की सर झाडाला थोडा हे पाहिजे, थोडा विस्तार पाहिजे. झाड विस्तार होतं हा, हा, आणि रोग राहिला पण येत नाही. थोडं अंतर ठेवणं आवश्यक आहे माझ्या मते. हा. आता मला खर्च सांगा. पण वाचतो. हा. हा, जर तुम्ही अंतर जर ठेवलं हा. तर तुमचे 1 वर्षाऐवजी तुम्हाला 2 वर्ष कटिंग करावं हा. लागेल. कटिंगचा खर्च खूप आहे सर. एक झाड 20-20 रुपयाला कट करायला घेतात बाहेरचे येऊन लोक. हा. कटिंगला 30,000 रुपये लागतात. बघ, फक्त कटिंगला. कटिंगला आता ह्या झाडाला कमी तोर, ह्याचं काय कारण आहे? तसं काय नाही सर, सगळ्याची वेगवेगळी हे. आता याला काय, एक तर पाणी वगैरे काही झालं नसेल हा. किंवा वेगळे थोडं होऊ शकतं, असं काही नाही की. आता बघा फरक बघा ना, Specific ह्याच्या reason शेजार झाड बघा, हे हा. सुंदर पद्धतीत केलंय. आणि आता मला एक सांगा की ही जी कटिंगची पद्धत आहे, हा, हे असं झाली, हा, शेडिंग झाली, setting झाली. हा, ही कटिंगची पद्धत आहे. आता ह्याची पुढची स्टेज काय असणार आहे ह्या तावराची? आता मग ह्याच्यामध्ये आता जर काम पडलं तर आपल्याला थिनिंग करावं लागेल थोडीफार. अच्छा. फळ जे एखादं
आता किती येतं आता हे काय माहिती सगळ्यात आंब्याची जे आम्ही 8 महिने कष्ट केले ते आम्हाला फक्त आता 1 महिन्यात आमचं याचा आउटपुट आहे. हं, हं, सेटिंग जर झाली मनासारखी हं. तर ठीक आहे. जे जास्त झाली तर आम्ही थिनिंग पण करणार याला, म्हणजे मर्यादितच पळ ठेवायचं. मर्यादित ठेवायचं. हा एका गडाला 2 किंवा 1 तीन. किंवा 2 आता त्याला बॅगिंग करतात लोक. बॅगिंगचं काय? मी पहिल्या वर्षी बॅगिंग केलेली ना. अच्छा, बॅगिंग करतो. तुमचं काय म्हणतं, बॅगिंग केली गेल्या आणि वर्षी नाही केली काय फरक आहे? बॅगिंग केली पाहिजे. हं. हा सूर्य आता 12 वाजले त्यावेळेस हं. नंतर इकडे सूर्य येतो का, बरोबर. आपलं झाड आहे ना. हो. आता आपले काय माहिती का, दक्षिण उत्तर लागवड आहे. हं. दक्षिण उत्तर हं. पूर्व पश्चिमला ह्या साईडने सगळे बॅग लावतो. ह्या साईडने ऊन आता 12 वाजले आपण हो. ज्यावेळेस इकडे सूर्य जातो 12 ते 6 वाजेपर्यंत उन्हात ऊन राहतात. हं. सगळे ह्या हं. साईडने येतं. हं. बॅगिंग केली पाहिजे. जिकडून सूर्यप्रकाश येतो, हं. आंबे जिकडून पडतो त्या साईडचे आंबे सगळे बॅग पाहिजेतच. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत राम राम.